सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुण्यामध्ये 43वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पार पडले। यामध्ये भारतातून ज्योतिषतज्ञ उपस्थित होते। यावेळी विविध कार्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे। यामध्ये वास्तुतज्ञ पंडितजी रमेशजी पलंगे यांना देखील वास्तु महर्षी पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे। जाणून घेऊया या पुरस्काराविषयी। आता आपल्या सोबत आहेत वास्तुतज्ञ पंडितजी रमेशजी पलंगे। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल सर, आज आपल्याला या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे। सर्वजण इथे उपस्थित होते, मोठे मोठे वास्तुतज्ञ सर्वच जण इथे उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत आपल्याला हा पुरस्कार वास्तु महर्षी पुरस्कार मिळालेला आहे। काय सांगाल या पुरस्काराविषयी? एक आहे की हा म्हणजे 43वा अखिल भारतीय ज्योतिष परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या सगळे ज्योतिष कुंदांच्या समोर आणि ज्योतिषप्रेमींच्या समोर माझा जो सन्मान झाला त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे। गेली 29 वर्षे झालं वास्तुशास्त्रावर जे मी काम केलं आहे, 29 वर्षापासून वास्तुशास्त्रापर इंटेरियर रिनोव्हेशन अशा अनेक प्रकारचे कामं करून, त्याचबरोबर एक की वेगवेगळ्या न्यूजपेपरला नियतकालिकांना अशा हजारो आर्टिकल दिले, त्याचबरोबर पुस्तकं लिहिले, लाभदायी वास्तुरचना, वास्तुशास्त्र संकल्प समाधान, वास्तुविषयक सल्ले असे पुस्तकं लिहून समाजामध्ये प्रबोधन केले व महाराष्ट्रात जेवढे शहर आहेत त्या शहरांमध्ये देखील मी व्याख्यानं घेतले। त्या व्याख्यानाला आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर, गुरुजी, पुजारी हे सगळे लोक येतात आणि या सगळं केलेलं की 29 वर्षाच्या श्रमाचा आज चीज झाल्यासारखं वाटतं। आणि आज मला आनंद आहे की मला माझं जे आहे ते सत्कार आणि जो हे झाला सन्मान झाला त्याबद्दल मी अखिल भारतीय ज्योतिष परिषदेचे पूर्णपणे मनापासून आभार आहे। त्याचबरोबर ह्या संस्थेमध्ये 11 संस्था सहभागी झाल्या होत्या। त्या 11 संस्थांनी मला मिळून हा सन्मान दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार। यावेळी आपल्या पुस्तकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं। याविषयी माझ्या लाभदायी वास्तुरचना ह्या पुस्तकाचं प्रकाशन आज झालंय। याचे 5व्या आवृत्तीचं प्रकाशन झालं। हे पुस्तक अनमोल प्रकाशनने प्रकाशित केले। त्याच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी केले। दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आहे ते DST कुलकर्णी यांनी केले। तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन सकाळ न्यूजपेपरचे पवार साहेबांनी केले। त्याच्यानंतरच्या आवृत्तीचं प्रकाशन हे लोकमत पेपरचे संपूर्ण महाराष्ट्राचे संपादक विजय बाविस्कर सरांकडून झाले। त्याचबरोबर आज विशेष आनंदाची बाब म्हणजे अखिल भारतीय ज्योतिष परिषदेमध्ये माझं लक्ष द्या पुस्तकाचं सर्व ज्योतिषप्रेमींच्या हस्ते आणि अनेक पंडितांच्या हस्ते झाले, त्याबद्दल विशेष आनंद वाटतो। नक्कीच आपल्या या पुरस्कारामध्ये आपल्या पत्नीचा देखील सहभाग आहे, कारण त्या सर्व बाकीच्या गोष्टी सांभाळत असतात। त्यांच्याविषयी काय सांगाल, कारण आज तुम्ही सर्व मिळून हे करताय? मुख्य म्हणजे मी ज्या वेळेस वास्तुशास्त्राचं काम चालू केलं त्या वास्तुशास्त्राच्या कामामध्ये माझ्या पत्नीचा माझ्या इतका सहभाग आहे। आर्टिकल लिहिणं, पुस्तक लिहिणे, पुस्तकामध्ये सहभाग घेणे, मी जे काही व्याख्याने करतो त्या व्याख्यानाची तयारी करणे व ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेस स्वतःही व्याख्यान देऊन आम्ही दोघंही एकसारखे काम करतो। याच्यामध्ये त्यांचा सहभाग कमी किंवा माझा जास्त असा नसून आम्ही दोघांचा सहभाग तितकाच आहे, परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमुळे मला सन्मान मिळत गेलेले आहे, पण या सगळ्या सन्मानांचे अधिकारी ते पण आहेत। नक्कीच ताई, तुम्ही काय सांगाल? आज दादांना पुरस्कार मिळालेला आहे, आपला देखील तेवढाच सहभाग आहे। पहिलं तर सरांचं अभिनंदन, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार ज्या संस्थेने दिलेला आहे ती अखिल भारतीय संस्था आहे की ज्यातून ज्योतिष आणि वास्तू ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आज आम्हाला हा पुरस्कार देऊन ह्या संस्थेने सन्मानित केलं, त्याबद्दल ह्या संस्थेचे आभार आहे। आणि पत्नी म्हणून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांना नक्कीच सहकार्य करत राहील। वास्तुशास्त्र ही एक अशी विषय आहे, गूढ विषय आहे की ज्यात स्त्रियांचा सहभाग कमी असतो, परंतु आज सरांनी मला जो सन्मान दिलाय, मला बरोबरीनं जे त्यांनी मला सन्मानित करतात किंवा बरोबर घेऊन जातात, त्यामुळं स्त्री पुरुष ही संस्कृती आता नष्ट होत चालली आहे आणि स्त्रिया पुरुषांबरोबरच सर्व क्षेत्रात सर्व ह्याच्यात काम करू शकतात, हे ह्याच्यातून दाखवून दिलेलं आहे। ह्या जो मला अखिल भारतीय ज्योतिष परिषदेमध्ये जो सन्मान मिळाला त्या सन्मानामध्ये ज्या सहयोगी संस्था आहेत त्या 11 संस्था आहेत, त्यांचे मी नाव सांगतो। ज्योतिष अभ्यास मंडळ, स्मार्ट ॲस्ट्रॉलॉजर, गौरी कैलास ज्योतिष संस्था, जयदत्त ज्योतिष संशोधन संस्था, विधिलिखित ज्योतिष, ज्योतिष प्रबोधिनी, आदिशक्ती ज्योतिष विद्यालय, आयादी ज्योतिष वास्तू संशोधन केंद्र,
महिला ज्योतिर्विद, मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र राज्य सातारा या 11 संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी माझा जो वास्तू महर्षी म्हणून सन्मान केला त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. प्रदीपजी पंडित देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. काय सांगाल एकंदरीत या उपक्रमाविषयी? आणि पलंगे सरांना देखील पुरस्कार करण्यात आलाय आणि पुस्तकाचं देखील प्रकाशन झालंय, आपला देखील सन्मान झालाय. काय सांगाल या सोहळ्याविषयी? मी साधारणतः 30-35 वर्षापासून या ज्योतिष क्षेत्रामध्ये आहे आणि अनुभव असा आहे की इतर समाजाचं काही मत असलं तरी ज्योतिषशास्त्र हे आपल्या जीवनात पदोपदी पावलोपावली उपयोगी पडणारं असं शास्त्र आहे. आणि ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन आपण घेतलं तर जीवनातल्या अनेक समस्या आपल्या कमी होऊ शकतात आणि अनेक जीवनातले चांगले प्रसंगाचा आपण अनुभव घेऊ शकतो, त्यात वृद्धी करू शकतो. आज सन्मान झालेले माननीय पंडित पलंगे सर यांना मी अनेक वर्षापासून ओळखतोय. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते मूकपणे आजपर्यंत आपलं कार्य करत होते वास्तू मार्गदर्शन करण्याचं, परंतु आजकाल ते अनेक सभा संमेलनामध्ये उपस्थित राहू लागलेले आहेत. त्यामुळे त्यांचे जे कर्तृत्व आहे ते आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. वास्तुशास्त्राबद्दल अनेक मतांतर आहेत, लोकांचे समज गैरसमज आहेत, परंतु वास्तुशास्त्र हे जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे असं उत्कृष्ट शास्त्र आहे आणि या शास्त्रावर पलंगे सरांचा फार मोठा अधिकार आहे. त्यामुळे आपण योग्य माणसांकडनं मार्गदर्शन केलेलं केव्हाही चांगलं असतं, कारण अयोग्य मार्गदर्शन मिळालं तर आपलं नुकसान देखील होऊ शकतं. आता आपल्या सोबत आहेत शिवाय दादा. त्यांनी 43वा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन घेतलेलं आहे आणि ते देखील आता सोबत आहेत आपल्याकडे. त्यांचा वाढदिवस देखील आहे. काय सांगाल दादा, आज हे एवढं मोठं अधिवेशन आज पार पडतंय, आज आपला वाढदिवस आहे, कित्येक मान्यवरांना आपण सन्मानित देखील केलेलं आहे. बरोबर आहे. गेली 43 वर्ष दरवर्षी 20-21 ऑगस्टला हे अखिल भारतीय स्तरावरचं अधिवेशन संपन्न होत असतं अव्याहतपणे. या अधिवेशनासाठी भारतभरातून सर्व मान्यवर ज्योतिषी येत असतात. या ज्योतिष अधिवेशनात भाषण देण्याचा सन्मान मिळणं हा एक मोठा योग समजला जातो. त्या दृष्टीने हे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन म्हणून प्रसिद्ध आहे. मोठे नामांकित ज्योतिषी येतात, त्यांचे विचार लोक ऐकायला शेकड्यांनी लोक जमतात. 500 पेक्षा जास्त ज्योतिष अभ्यासक या संमेलनाला हजर असतात दरवर्षी. सर्व ज्योतिर्विद जे आहेत ते आपापल्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्या कामगिरीची योग्य ती दखल या ज्योतिष अधिवेशनात आम्ही नेहमी घेतो आणि त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करतो. याच्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरचे सर्व लोक मोडतात. आता अहमदाबादवरनं आलेले कुंवरजी आहेत, अशोक भाटिया आहेत, दिल्लीवरनं आलेले, असे अनेक लोक विविध शहरातून आलेले आहेत. त्याच्यामुळे या अधिवेशनाला राष्ट्रीय स्वरूप आलेलं आहे. दरवर्षी इथे शेकडो ज्योतिष अभ्यासक येतात आणि आनंद घेतात. धन्यवाद. आज दादांचा वाढदिवस आहे आणि आपण या उपक्रमामध्ये त्यांच्या बरोबरीने आतापर्यंत करताय आणि हे 43वा अधिवेशन, काय सांगाल? आजपर्यंत अव्याहतपणे ही अधिवेशन चालू आहेत आणि अनेक मान्यवरांना याच्यात आपण पुरस्कार देतो. यावर्षी पलंगे सरांना आपण वास्तुतज्ञ, वास्तू महर्षी हा पुरस्कार दिलेला आहे आणि सरांची खूप मोठी कामगिरी आहे. अशी सगळे चांगले आणि ज्योतिषातील हिरे माणकं आम्ही उचलत असतो आणि त्यांचा यथोचित सन्मान करत असतो. कमी लोकांना माहिती आहे, त्यांचा वास्तुशास्त्रावर आहे, लाल किताबवर आहे, रमलवर आहे. ते अत्यंत म्हणजे माझ्याप्रमाणेच त्या तज्ज्ञ आहेत, पण हे फार कमी लोकांना माहिती आहे आणि त्यांचा मला नेहमीच उपयोग होतो. कार्यक्रमाच्या नियोजनात फार चांगला उपयोग होतो आणि त्यांना ज्योतिषाचे ज्ञान असल्यामुळे मला त्यांचा सर्वतोपरी सहाय्य पहिल्या वर्षापासून मिळालेलं आहे. नक्कीच आपण बघितलं की 43वा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन हे पार पडलेलं आहे आणि भारतामधून सर्वच जण इथं उपस्थित आहेत, ज्योतिष तज्ज्ञ इथं उपस्थित होते आणि हे अधिवेशन अतिशय सुंदररित्या पार पडलेलं आहे. CM न्यूज इंडिया, प्राजक्त बिबुसा, निलेश बिबे, पुणे. विजय जगद्दार सर आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे. आता काय सांगाल, आज हे अधिवेशन आहे, सर्वच जण इथं पूर्ण भारतातून इथं सर्वजण उपस्थित आहेत, आपला देखील जोडीचा सन्मान झालाय, पलंगे सरांचा देखील इथे पुरस्कार देऊन सोहळा हा जो संपन्न झालाय, काय सांगाल या सोहळ्याविषयी? हा सोहळा जो आहे ना, हा चंद्रकांत शेवाळे
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला जातो आणि दरवर्षी 21-22 ऑगस्टला हा अधिवेशन केलं जातं. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अधिवेशन घेणं आणि सामाजिक बांधिलकी जपणं हे अधिवेशनाचा उद्देश आहे. आज ज्योतिषशास्त्रामध्ये 2 प्रकारची शास्त्र आज सामाजिक बांधिलकी जपत आहेत. एक ज्योतिषशास्त्र आणि एक वास्तुशास्त्र. आज त्यांनी जो सत्कार केला तो रमेश पलंगे यांचा वास्तुशास्त्रावरनं केला आणि आमचा जो केला तो ज्योतिषशास्त्रातला केला. ज्योतिषशास्त्र कशासाठी आहे तर ते समाजाच्या उपयोगी आहे. एक लक्षात की आम्ही आज पलंगे काय, मी विजय जकातदार काय, रमेश पलंगे काय, आम्ही आज काम करतोय. पण हे काम कुणामुळे करतो? आम्ही फ्रंट आर्टिस्ट आहोत, बॅक आर्टिस्ट आमचे पत्नी असतात. त्यांचा जर सपोर्ट नसेल ना तर आम्ही हे काम करू शकत नाही. इस बार का वास्तु महर्षि पुरस्कार 43वें अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन में वास्तु महर्षि का पुरस्कार वास्तु तज्ञ श्री रमेश पलंगे जी को दिया जा रहा है. मैं उन्हें आगे आमंत्रित करती हूँ. दादा को भी आमंत्रित करती हूँ वास्तु महर्षि पुरस्कार के लिए. भारतातील ज्येष्ठ वास्तुतज्ञ पंडित रमेश पलंगे यास सन विवी मैं आमंत्रित करती हूँ. उनके साथ मिसेस पलंगे को भी वे आगे आए. मानपत्र का वाचन होने के बाद सन्मान मानचिन्ह हजारो वर्षांची परंपरा असलेल्या ज्योतिष विश्वात अलीकडे 30 वर्षात वास्तुशास्त्राचा अभ्यास करणारा एक मोठा वर्ग असून आपणही त्यातील एक आहात. व्यक्तीला वास्तुदोषांमुळे जो त्रास भोगावा लागतो तो त्रास होऊ नये म्हणून नवीन वास्तू खरेदी करताना किंवा जुन्या वास्तूचे नूतनीकरण करताना त्यात अधिकतर विना तोडफोड पद्धतीचा अथवा कलर थेरपीचा उपयोग करून वास्तुशास्त्राप्रमाणे रचना केल्यास अधिक चांगली अंतर्गत रचना ही घराची होऊ शकते हे आपण सिद्ध केले आहे. लाभदायी वास्तुरचना, वास्तुशास्त्र शंका समाधान, वास्तुविषयक 250 सल्ले या 3 पुस्तकांचे लेखक व वास्तुतज्ञ असूनही आपण स्वतः उच्च शिक्षित असून इंटिरियर डिझायनर, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी तसेच कला व वाणिज्य या दोन्ही शाखेचे पदवीधर असून अर्थशास्त्र या विषयात MA तर व्यवस्थापन विषयात MCOM आहात. तसेच वास्तुशास्त्र या विषयात वास्तुविशारद, फेंगशुई विशारद, ॲस्ट्रोलॉजिस्ट, न्यूमरोलॉजिस्ट, पायरा एक्सपर्ट व रेकी ग्रँड मास्टर पंडित आहात. आपल्या सत्य इंटिरियर व वास्तुशास्त्र या संस्थेतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल व रेसिडेन्शियल वास्तूंचे वास्तु परीक्षण करून वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे प्लॅन, इंटिरियर डिझायनिंग व रिनोव्हेशनची कामे गेली अनेक वर्ष करत आहात. वास्तु परीक्षण करून वास्तुशास्त्राप्रमाणे रचनात्मक बदल करून इंटिरियर बनवल्यास ती वास्तू दोषमुक्त होते. त्यामुळे अनेक प्रकारची सकारात्मक फळे मिळतात हे ग्राहकांच्या अनुभवास आले. यावरून आपल्या कार्याची कल्पना ज्योतिष विश्वात तसेच अनेक यशस्वी ग्राहकांना देखील आलेली आहे. आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा वापर इतरांना व्हावा यासाठीच आपण 3 पुस्तकांचे लिखाण केले आहे. याबरोबरच वृत्तपत्र, मासिकांमध्ये लेखमालिका लिहून व अभ्यास वर्ग घेऊन सातत्याने वास्तुशास्त्र याविषयी जनजागृती प्रबोधन गेली अनेक वर्ष आपण करीत आहात. आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये सेमिनारद्वारेही वास्तुशास्त्र या विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन करता. या मार्गदर्शनाचा उपयोग विविध क्षेत्रातील समाज घटक, पुजारी, गुरुजी, ज्योतिषी, इंटिरियर डिझायनर, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर पासून सर्वसामान्यापर्यंत सर्वांना होतो आहे. आपण अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात अनेक वेळा व्याख्याने दिली असून आपणास सन्मानितही करण्यात आले आहे. राष्ट्रीय अधिवेशनात वास्तुशास्त्र महामेरू हा पुरस्कार देऊन आपणास गौरवण्यात आले आहे. आपल्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेच्या वतीने 26 जानेवारी 2010 प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापौरांच्या हस्ते आपणास सन्मानित केले व महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आदर्श वास्तुरचनेसंदर्भात आपला सन्मान करण्यात आला. वास्तुदोषामुळे जो त्रास भोगावा लागतो तो त्रास होऊ नये म्हणून नवीन वास्तू खरेदी, इंटिरियर डिझायनिंग, जुन्या वास्तूचे रिनोव्हेशन करताना त्यांची अंतर्गत रचना वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे करावी. त्यामध्ये विना तोडफोड पद्धतीचा कलर थेरपीचा उपयोग करून जो खर्च इंटिरियर व रिनोव्हेशनसाठी करीत असतो
तोच वास्तुपरीक्षण करून वास्तुशास्त्राप्रमाणे रचना केल्यास नवीन इंटिरियर होऊ शकेल व वास्तू दोषमुक्त होऊन सकारात्मक फळेही मिळू शकतील. हा राष्ट्रीय दृष्टिकोन सर्व ज्योतिष प्रेमींच्या व ग्राहकांच्या निदर्शनास आणून देण्याचा तुमचा सातत्याने प्रयत्न असतो. ज्योतिष विश्वात अनोखे स्थान निर्माण करणाऱ्या आपल्या वास्तुशास्त्र अभ्यासाचा, कार्याचा सामाजिक व वैचारिक भानासह सन्मान म्हणून वास्तु महर्षी पुरस्कार आजच्या पुण्यनगरीतील 43व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात गौरवपत्र, मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून आपणास सन्मानित करीत आहोत. मनपूर्वक अभिनंदन. आपले शारीरिक आरोग्य उत्तम राहो आणि ज्योतिषशास्त्रात आपले हे अमूल्य योगदान व मार्गदर्शन सातत्याने समाजाला मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रमुख उपस्थिती निमंत्रक डॉक्टर दत्तप्रसाद चव्हाण, उद्घाटक श्री नवनीत मानधनी, अध्यक्ष श्री कैलास केंजळे, स्वागताध्यक्ष डॉक्टर अरुण हुपरीकर, आयोजक श्री नवीन कुमार शहा, विशेष अतिथी पंडित विजय जकातदार, श्री उल्हास पाटकर, श्री प्रदीप पंडित, श्री वदा भट, संयोजक माननीय चंद्रकांत दादा शेवाळे, नवीन कुमार शहा, माननीय उल्हास पाटकर, सहभागी संस्था फलज्योतिष अभ्यास मंडळ, स्मार्ट एस्ट्रोलॉजर, गौरी कैलास ज्योतिष संस्था, जयदत्त ज्योतिष संस्था, विधिलिखित ज्योतिष संस्था, ज्योतिष प्रबोधिनी पुणे, आदिशक्ती ज्योतिष विद्यालय, अयादी ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, महिला ज्योतिर्विद, मराठी ज्योतिष मंडळ, अक्षया ज्योतिष मंडळ, महाराष्ट्र राज्य सातारा ज्योतिष मंडळ. पुरस्कार प्रदान गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 पुणे.